तेव्हा हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, की ज्या काळी मार्कांची उतरंड वगैरे हे सगळं होतं, त्या काळी होत नव्हते आणि आता मुलांना इतकं मुक्त वातावरण दिलेलं आहे. पण ते मुक्त वातावरण फक्त शाळेपुरती आहे. पण एक सांगतो मी, हं. समाजामध्ये स्तर असतात. एक स्तर असा आहे, की ज्याला याची चिंताच नाही आहे, की मुलं काय शाळेत जातात आहे की नाही मार्क मिळवत. एक मध्यमवर्गीय अत्यंत असा एक प्रोटेक्टिव्ह, सिक्युअर माइंडेड असा एक स्तर आहे आणि तो खूप मोठा आहे. भारतामध्ये म्हणजे युरोपची पूर्ण लोकसंख्या नसेल इतका मध्यमवर्ग आहे हो. भारतामध्ये. तर तो स्तर असा आहे, की मुलं कॉम्पिटिटिव्ह याच्यात जाणार आहे आणि त्यांना त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलंच पाहिजे. आणि मग मी जसं म्हटलं, की यशाचे मापदंड म्हणजे तो डॉक्टर केला जातो, का आय टी इंजिनियर होतो, की कुठली परीक्षा क्रॅक करतो. म्हणजे क्रॅक हा शब्दही मला नव्याने गवस नाही. पूर्वी आमच्याकडे क्रॅक होणं म्हणजे डोकं आता परीक्षा क्रॅक करणं, नीट क्रॅक करणं, कर बाबा क्रॅक. पण ते JEE करता आणि NEET तर क्रॅकच करावी क्रॅक लागते. करतो नाही तर हा क्रॅक होतो. नाही बा, शेवटी ताण इतका आहे. बरं, लोकसंख्या अफाट वाढलेली आहे. मुलांच्या म्हणजे आपण जे असं ऐकतो, की 10,000 जागा असतील, 25 लाख मुलं परीक्षेला बसतात. कसं ते होणार आहे? ते सगळं गणित बिघडणारच सगळं आहे. व्यस्त प्रमाण झालेलं व्यस्त प्रमाण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण रोज कहाण्या ऐकतो, की MPSC, UPSC परीक्षेला जागा किती? दरवर्षी 1,000-1,200 तिथे हे निघणार आणि 20-20 लाख मुलं आयुष्य परीक्षेला घालवून बसतात. टाकतात. 10-10 वर्ष प्रयत्न करतात, रिपीट करतात, पुन्हा-पुन्हा फ्रस्ट्रेट होतात. तर ह्या अपेक्षांचा भार पालकांनी इतका वाढवून ठेवलेला आहे, की तू करू शकतो. बरं, पालकांचा समज आजचा असा आहे, की कोचिंग क्लासमध्ये टाकलं, पुरेसे पैसे घातले त्याच्यामध्ये, त्याला स्कूटर घेऊन दिली आणि पालक म्हणतात असं. एक छोटी घटना सांगतो, वाईट वाटतं फार. एक कोटा नावाचं छोटं गाव शहर होतं, आहे जे राजस्थानमधलं. तंत्रज्ञानासाठी सगळ्या भारतातले उत्तम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी ते प्रसिद्ध होतं. आता कोटा आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे. हो. दरवर्षी किमान 22, 23, 24 मुलं आत्महत्या करतात. आणि दर म्हणजे 15 नीटसाठी गेलेले आणि जेईसाठी नीट अशा दोन्ही प्रकारचे मुलं दोन्ही तिथे आत्महत्या प्रकारचे करतात. आणि दर 15 दिवसाला एक मुलगा आत्महत्या हो. करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.